नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. आता या बुलेटिनमध्ये बघणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीती संगमावरती यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवण यशवंतराव चव्हाणांकडून मिळाल्याचं अजित पवार म्हणाले. मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केला. या संदर्भात नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरती अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वांनी बोलताना काळजी घ्यावी, कायदा सुव्यवस्था अडचणीत येईल अशी विधानं नेते मंडळींनी करू नये असं अजित पवार म्हणाले. अहिल्यानगरमधील मढी येथे यात्रेला मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा निर्णय मढी ग्रामसभेनं घेतला होता. तसा ठराव सुद्धा ग्रामसभेनं केलेला होता. या विरोधात राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या सुनावणीनंतर कोर्टानं ग्रामसभेनं घेतलेल्या ठरावाला स्थगिती दिली. राज्यात सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारूचं दुकान सुरू करायचं असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक असेल. सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आझमी यांना सेशन कोर्टानं दिलासा दिला. अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं स्वीकारला असून 20,000 रुपयांच्या बॉन्डवर अटकेपासून संरक्षण देण्यात आले. मात्र 12, 13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेची रुपाली चाकणकर यांनी त्याचा समाचार घेतला. योजना सुरू झाली तेव्हापासूनच विरोधकांचं पोट दुखू लागलं होतं आणि तेव्हाच ते कोर्टापर्यंत गेले होते असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या समर्थनार्थ भाजप मैदानात उतरली आहे. जयकुमार गोरेंवर जाणून बुजून चिखलफेक करत बदनामी करत असल्याचा आरोप मोहोळच्या महिला भाजप आघाडीनं घेतलाय. बदनामी करणाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय. पुण्यामध्ये भर रस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा याचा माज कायम असल्याचं समोर आलंय. गौरव आहुजा पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय. पोलीस कोठडीत असलेला गौरव पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे महावितरणकडून 51,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे 310,84,00,00,000 रुपयांची थकबाकी आहे. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून एका महिन्यात 51,735 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे आज विधान भवनावरती मोर्चा काढला जाणार आहे. 12 जिल्ह्यातील सुमारे 5,000 शेतकरी बांधव यासाठी आझाद मैदानात येणार आहेत. या मोर्चाला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल अशी माहिती समिती समन्वयक गिरीश पोंडे आणि आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. तर शक्तीपीठ महामार्गाला सुमारे 86,000 कोटी रुपये लागणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा आणि यवतमाळमधल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलाय आणि या महामार्गामध्ये सुमारे 27,000 एकर जमीन बाधित होणार आहे. होळी म्हटलं की तुपाच्या धारेसोबत गरमागरम पुरणपोळीची आठवण होते. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतोच. मग घर आणि नोकरी करणाऱ्या महिला रेडीमेड पुरणपोळी आणण्यास पसंती देतात. मात्र यंदा पुरणपोळीला महागाईचा रंग आहे. कारण गेल्या वर्षीपेक्षा यंदा पुरणपोळी 5 रुपयांनी महागली आहे. गेल्या वर्षी 50 रुपयांना 2 मिळणाऱ्या पुरणपोळ्यांसाठी यंदा 60 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई पोलिसांनी होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीसाठी कडक नियमावली जाहीर केली. उद्यापासून 18 मार्चपर्यंत हे नियम लागू असतील. अश्लील शब्दातील गाण्यांवरती प्रतिबंध असेल. अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे. रेल्वे मार्गाजवळील वस्त्यांमधील मुलांकडून लोकल ट्रेनवरती रंग मिसळलेल्या पाण्याचे फुगे मारण्याचे प्रकार घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलीस सतर्क झालेत. फुगे फेकणाऱ्यांवरती पोलिसांनी विशेष वॉच ठेवला असून रेल्वे प्रशासन संबंधितांवरती कठोर दंडात्मक कारवाई करणार आहे. होळी निमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी स्थानकांवरील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह भुसावळ, नागपूर, पुणे विभागातील रेल्वे स्थानकावर
16 मार्चपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. होळीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि आकाशा एअर कंपनीनं प्रवाशांसाठी विशेष सूट योजना जाहीर केली आहे. देशांतर्गत एकेरी प्रवासासाठी 1499 रुपये भाडं आकारण्यात येणार आहे, तर इंडिगो कंपनीनं सुद्धा देशांतर्गत मार्गावर एकेरी प्रवासासाठी 1199 रुपये भाडं योजना जाहीर केली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये, तसंच अनधिकृत वृक्षतोड झाल्याचं आढळून आल्यास त्याबाबत पोलिसात तक्रार करावी. मात्र नियमांचं पालन न करता वृक्षतोड केल्यास 5,000चा दंड ठोठावण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. टोमॅटो आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती उतरल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात घरगुती शाकाहारी थाळी स्वस्त झाली होती. थाळीच्या किमतीत 1% कपात झाल्याचं क्रिसिलच्या वतीनं जारी करण्यात आलं. टोमॅटोचे दर गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. लागवडीसाठी केलेला खर्चही निघण्याची शाश्वती नसल्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट अर्धवट सोडून दिलेत. टोमॅटो लागवडीसाठी एकरी लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो आणि दर घसरल्यामुळे तोडणीचा खर्चही भागत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्लॉट अर्धवट सोडलेत. गेल्या 2 दिवसांपासून लाल कांदा दरात कमालीची घसरण झाली आहे. सोलापूर बाजारात सरासरी दर 1100 रुपये तर लासलगाव बाजारात 1625 रुपयांवरती येऊन ठेपलेत. म्हणजे सोलापूर बाजारात जवळपास 700 रुपये तर लासलगाव बाजारात 800 रुपयांची घसरण झाली आहे. पारंपरिक ज्वारी पिकाच्या प्रचार प्रसारासाठी कृषी विभागाकडून हुरडा महोत्सव आयोजित करण्यात येतो. ज्वारीचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी कृषी विभागाकडून सकाळी ओसाड माळरानावरती हुरडा पार्टीचं आयोजन केलं जातंय. पुणे शहरातील विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आजपासून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येत आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलंय. सोलापूर पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयुक्तांनी पालिकेतील सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. प्रलंबित प्रकरणं 2 महिन्यात निकाली काढण्यात येतील असं आश्वासन आयुक्तांनी दिलंय. आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे विषय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी साधारण 24 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय. पुरेसा वेळ देण्यात आल्यामुळे आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला गेलाय. यंदा राज्यातील 8,863 शाळांमध्ये 1,09,087 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. सोडतीद्वारे 1,01,967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालाय. त्यापैकी 64,500 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याच्या नूतनीकरण आणि कळस उतरवण्याचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय पथक पाहणी करेल अशी माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली होती. मात्र या संदर्भात अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. दरम्यान केंद्रीय पथकाला लेखी पत्र पाठवलेलं नसून मंदिर संस्थान बैठक घेऊन यावरती निर्णय घेईल असं वक्तव्य धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. मंदिरांवर, मशिदींवर तसेच इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवरती बसवण्यात आलेले भोंगे नियमबाह्य पद्धतीने सुरू असतील तर आता त्या संबंधित कारवाई करण्यात येणार आहे. भोंग्यांच्या वेळांबाबत नियमांचं उल्लंघन झाल्यास पोलीस संबंधित व्यक्तीवरती कारवाई करतील असा थेट इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायणगडाचे 10वे उत्तराधिकारी म्हणून हभप संभाजी महाराज यांची निवड करण्यात आली. महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी ही घोषणा केली. या सोहळ्याला हजारो नागरिक उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू झाली आहे. महामार्गावरील प्रवास त्यामुळे सुकर झालाय. पहिल्या भुयारी मार्गातून 2 वर्षांपूर्वीच वाहतूक सुरू झाली होती. सरकारकडून क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे. ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती मंत्री अतुल सावेंनी दिली. राज्यामध्ये सलग 4थ्या दिवशी उष्णतेची लाट कायम आहे. मुंबईसह संपूर्ण राज्याचे सरासरी कमाल तापमान 38 ते 39.5 अंश सेल्सिअसवरती गेल्यामुळे अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवत आहे आणि पुढचे 3 दिवस अशी स्थिती कायम राहणार आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी, गांधीबाग, इतवारी महाल या भागातील पाणीपुरवठा आज खंडित असणार आहे. सेमी फोर्ट फीडरवरती सीताबर्डी परिसरात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपत्कालीन दुरुस्ती कामं करता हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रांची स्वाक्षरी असलेल्या 100 आणि 200 रुपये मूल्याच्या नव्या चलनी नोटा लवकरच जारी करण्यात येणार आहेत. त्याचसोबत जुन्या नोटा सुद्धा चलनात कायम राहणार आहेत असं स्पष्टीकरण आरबीआयनं दिलंय.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तब्बल 14,72 लाख रुपयांच्या जुन्या नोटा शिल्लक आहेत. नोटाबंदीच्या वेळी या जुन्या नोटांच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वोच्च न्यायालयासोबत केंद्रीय अर्थ सचिवांकडे देखील दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही. उल्हासनगर शहरामध्ये किती कचरा जमा होतो, घंटागाडी प्रत्येक प्रभागातील कचरा उचलते की नाही याची माहिती पालिकेला एका क्लिकवरती मिळणार आहे. त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आलं असून त्यावर पालिकेला सर्व माहिती कळेल. दरम्यान साफसफाईवरती QR कोडचा वॉच असणार आहे. सांगलीच्या आमणापूर येथे कृष्णा नदीत मृत मासे आढळून आलेत. या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल घेण्यात आली. नदीतील प्रदूषणाला जबाबदार असलेल्या कारखान्यांवरती कडक कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण महामंडळाकडून देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर समुद्रकिनाऱ्याकडे येणारे ऑलिव्ह रिडले जातीचे 4 मादी कासव खोल समुद्रात जाळ्यात अडकली होती. या 4 समुद्री कासवांना कांदळवन विभाग रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप सुटका करून जीवदान दिलंय. पीओपी गणेश मूर्तींना घातलेल्या बंदीमुळे मूर्तिकारांचा व्यवसाय धोक्यात आलाय. त्यामुळे पीओपी गणेश मूर्ती हव्यात की नकोत याबाबत लवकरच राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यास केला जाणार आहे. मंगळवारी परेल नरे पार्कमध्ये झालेल्या मूर्तिकारांच्या महासंमेलनात काल सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. मुंबईतल्या 16 विकासकांनी रहिवाशांसाठी म्हाडा संक्रमण शिबिरात भाडेतत्वावरती गाळे घेतले होते. त्यांच्याकडनं भाडे वसूल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 274 कोटी वसूल करण्यात आलेत, तर अद्यापही 172 कोटी थकीत आहेत. राज्यामध्ये रक्तदात्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 21 लाख रक्तपिशव्यांचं संकलन होत असून रक्त संकलनात महाराष्ट्राचा भारतभरात डंका निर्माण झालाय. विशेष म्हणजे राज्यातील शेजारच्या 5 राज्यांना रक्ताचा पुरवठा केला जातोय. मुंबईकरांना सुसाट प्रवासाचा अनुभव देणाऱ्या कोस्टल रोडची पहिली मार्गिका सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. सध्या कोस्टल रोडवरच्या दोन्ही मार्गिकांवरनं पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू आहे. यावरनं प्रवास करणाऱ्या वाहनांनी 1 कोटींचा टप्पा पार केलाय. मुंबईमध्ये देवनार, मालाड पश्चिम आणि BKCमध्ये एअर क्वालिटी इंडेक्सनं 250 पार झेप घेतल्यामुळे प्रदूषण वाढल्यामुळे टेन्शन वाढलंय. मुंबईकरांवरती उष्णतेच्या लाटेसह आता प्रदूषण वाढीसह आजारांचं संकट ओढवलंय. मागच्या 2 वर्षात सरकारी तसंच अनुदानित शाळेतनं तब्बल 8,20,000 विद्यार्थी कमी झालेत. परिणामी या कालावधीत 1,349 सरकारी आणि विनाअनुदानित शाळांना टाळं लागल्याचं वास्तव आहे. इंग्रजी शाळांना सरसकट मंजुरी दिल्यामुळे सरकारी मराठी शाळा संकटात सापडल्यात. जगातील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 13 शहरांचा समावेश आहे. भारताचा क्रमांक 5व्या स्थानी असून सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये दिल्ली सर्वात प्रदूषित शहर आहे. विविध करांच्या वसुलीतील घसरगुंडीमुळे उत्पन्नाचं उद्दिष्ट गाठताना धापा टाकणाऱ्या ठाणे महापालिकेची उधळपट्टी समोर आली आहे. पालिकेनं 7,000 मिळणारी कचरापेटी तब्बल 30,000 खरेदी केल्याची संतापजनक माहिती समोर आली. याच कचरापेट्यांची एका महिन्यातच दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला भुयारी मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पाचं 93% काम पूर्ण झालंय. त्यामुळे भुयारी मार्ग या संपूर्ण प्रकल्पाचं केवळ 5%च काम शिल्लक आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेले पोलीसच असुरक्षित असल्याचं वास्तव समोर आलंय. गेल्या 3 वर्षात राज्यभरात पोलिसांवरील हल्ल्याच्या 2,410 घटना घडल्यात. यात सर्वाधिक घटना या मुंबई आणि ठाण्यात घडल्यात. न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांवरती दुहेरी संकट ओढावलंय. बँकेत ठेव विमा महामंडळ बँकेच्या ठेवीदारांना विम्यापोटी दिल्या जाणाऱ्या आणि दिलेल्या सर्व रकमा त्या बँकेच्या अवसायक प्रशासकांकडनं वसूल करणार आहे आणि ही बाब ठेवीदारांना दुहेरी संकटात टाकणारी आहे. आरटीओ विभागानं राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना 30 एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक केलंय. मात्र एसटीच्या ताफ्यामध्ये नव्यानं दाखल झालेल्या गाड्यांनाच HSRP नसल्याचं निदर्शनास आलंय. भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा या ठिकाणी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर लोकार्पणासाठी सज्ज झालंय. 17 मार्चला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. आलिशान गाडीतनं येताना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये रस्त्यात थांबून लघुशंका केल्याप्रकरणी 2 आरोपींच्या जामीन अर्जावर 17 मार्चला न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयानं मंगळवारी गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर त्याचा मित्र भाग्येश ओसवाल हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या थकीत बिलांपोटी अखेर शासनानं 1,162 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. त्यामुळे राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडेला श्वास मोकळा झालाय.
मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारनं फार मोठी तरतूद दिली आहे. बंदर विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य व्यवसायासाठी 240 कोटींची तरतूद आहे. त्यामुळे कोकणातील मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लीलावती रुग्णालयात मागील 20 वर्षात तब्बल 1250 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ट्रस्टनं 17 जणांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. त्यात 7 माजी विश्वस्तांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी आकारी पड जमिनीच्या चालू वर्षाच्या प्रचलित बाजार मूल्याच्या प्रस्तावित 25% रकमेऐवजी 5% रक्कम शासनाकडे जमा केल्यास हस्तांतरण निर्बंध या अटीवर ही जमीन परत करण्यात येईल. यासाठी दुरुस्ती विधेयक विधान परिषदेत मंजूर झालंय. घराबाहेर ध्वज लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. लेखी परवानगीशिवाय राजकीय पक्षांचे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक किंवा गृहनिर्माण सोसायट्यांसारख्या खासगी परिसरात ध्वज किंवा जाहिरात फलक लावता येऊ शकत नाहीत, अशी भूमिका महापालिकेनं उच्च न्यायालयात मांडली. त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात. मुख्यमंत्री सहायता निधीतनं विविध आजारांवरील उपचारासाठी गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य प्रदान केलं जातं. याच धर्तीवर मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून एका दिवसात 171 रुग्णांना तब्बल 1,46,20,000 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहू द्यायचं नाही, या उद्देशानं मुख्यमंत्री सहायता निधी कार्यरत आहे. भविष्यात सुद्धा गरजू रुग्णांसाठी अधिक मदत आणि तत्पर सेवा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कटिबद्ध राहील, असा विश्वास कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केला. सध्या मुंबईमध्ये सर्वत्र रस्त्यांची कामं सुरू आहेत, मात्र यावेळी अनेक ठिकाणी झाडांची मुळं कापली गेली आहेत. काँक्रिटीकरणादरम्यान झाडांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे उद्यान विभागाकडून 300हून अधिक कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे, तर 60 ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून एक गाव एक गणपती मोहीम राबवायला हवी, अशी भूमिका पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी मांडली आहे. मात्र मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ही भूमिका मान्य नाही. एक गाव एक गणपती ही मोहीम मुंबईत शक्य होणार नाही, असं समन्वय समितीनं आपल्या पत्रात म्हटलंय. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन तपासणी केली जाते. मात्र यापुढे आता मद्य तपासणीसोबतच अंमली पदार्थ सेवनाची तपासणी सुद्धा केली जाईल. अंमली पदार्थ सेवन तपासणीची यंत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. पुणे शहरातील विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलेत. तर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलंय. पुण्यामध्ये जीबीएसचे रुग्ण आढळल्यामुळे आवश्यक ती उपाययोजना करण्यास महापालिकेनं सुरुवात केली आहे. जीबीएस प्रादुर्भावापासून बचावासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 4 ठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनची यंत्रणा बसवली आहे. यासाठी 87 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. कमी दाबानं पाणी येणं, उशिरा पाणी येऊन लवकर जाणं, त्यामुळे वेळापत्रक कोलमडलंय. त्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. विधी महाविद्यालय, प्रभात रस्ता तसंच कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचा असलेला बालभारती ते पौडफाटा रस्ता तातडीनं तयार व्हावा, यासाठी पालिका प्रशासनानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार या रस्त्याचं काम सुरू करण्यापूर्वी वनविभागाची मान्यता घेण्याची भूमिका पालिकेनं घेतली आहे. शिरूर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्याला घोड धरण पाणीपुरवठा करतं. मात्र मार्च महिन्यातच धरणात केवळ 34% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. शासनाच्या पर्यावरणपूरक आणि संरक्षण व्यवस्थापन या प्रकल्पांतर्गत देवबाग तारकर्ली येथील 158 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. त्यातच पुरातत्व विभागानं श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज झाली असल्याचं पत्र मंदिर समितीला दिलंय. त्यानुसार विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेनं यंदाच्या अर्थसंकल्पात शहरातील 60 ठिकाणी पंचतारांकित शौचालय उभी करणार असल्याची योजना आखली आहे. यासाठी पालिकेकडून लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. भारत न्यूझीलंड मॅचवरती सट्टा लावणाऱ्या 3 कुख्यात गुंडांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 5 मोबाईल आणि 27,000ची रोकड जप्त केली आहे. तर बेटिंगसाठी 38 खात्यांचा वापर केल्याचंही उघडकीस आलंय. सीज केलेल्या खात्यांमधून 60 लाखांची रक्कम गोठवण्यात आली आहे.
सोलापूर पोलिसांनी कारवाई करत एमआयडीसी परिसरातील घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी 9,48,00,000 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय, तर सोन्याच्या दागिन्यांचाही यात समावेश आहे. मुंबई गोवा महामार्गावरील आरवली येथे असलेल्या प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंडाकडे जाण्याचा मार्ग महामार्गाच्या कामामुळे बंद झालाय. त्यामुळे पर्यटक आणि भाविक नाराज असून प्रशासनानं त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते. पुण्यातील पेरणे फाटा येथील एका शिवभोजन थाळी केंद्रावरती आणि अनधिकृत आधार कार्ड केंद्रावरती हवेलीच्या तहसीलदारांनी धाड टाकून कारवाई केली. शासकीय रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्यामुळे कारवाई करण्यात आली. कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. देवांच्या पालख्यांसोबतच पारंपरिक खेळी खास आकर्षक ठरत आहेत. चिमुकल्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असून त्यांना नकटा संकासुराचं खास आकर्षण वाटतंय. राज्यात हवामान बदल, ओला आणि कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे 2024 मध्ये रोज सरासरी 7 याप्रमाणे वर्षभरात 2,706 शेतकरी आत्महत्या झाल्या. छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागात शेतकरी आत्महत्येची स्थिती गंभीर आहे अशी कबुली मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. नवी मुंबईत रस्त्यावरती हातात शस्त्र घेऊन एक व्यक्ती मारण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही व्यक्ती नेमकी कोण आणि तो मारण्याची धमकी का देतोय हे अस्पष्ट आहे. पुण्यातील धायरी गावात स्विमिंग पूलमध्ये पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. सोसायटीमध्ये खेळत असताना स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावरती शोककळा पसरली आहे. ठाण्यावरून घोडबंदरला जाताना 4 चाकी वाहनानं अचानक पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली चंद्रनगर गावातील शिमगोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. ग्रामदेवतांच्या पालख्या गावभेटीसाठी गावात फिरतात. चंद्रनगर इथले मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं पालखीसोबत फिरतात. शहापुरात श्री वेताळेश्वर स्वामींची यात्रा आनंदमय वातावरणात पार पडली. यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येनं भाविकांनी श्री वेळेश्वर स्वामींचं दर्शन घेतलं. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात 3 वर्षीय मुलाला रुग्णवाहिकेची धडक बसली. यात त्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर रुग्णवाहिका चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगरमध्ये महिलेने एका रोड रोमिओला चांगला चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये दुचाकी चोरीचा चोरट्याचा प्रयत्न फसला. चोरी करताना त्याला नागरिकांनी बेदम चोप दिला. त्यानंतर या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. बिहारच्या जमुईमध्ये ट्रेनमध्ये राडा झाला. क्षुल्लक कारणावरून प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. यात 6 प्रवासी जखमी झाले. बिहारच्या बगहामध्ये पूर्व वैमनस्यातून 2 गटात राडा झाला. यावेळी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये 2 दुकानदारांमध्ये हाणामारीची घटना घडली. बनावट सिगरेट विकल्याच्या आरोपावरून दोघांमध्ये वाद झाला आणि पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मध्य प्रदेशातील टिकमगडमध्ये एका टॅक्सीला आग लागली. आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आलं येताच चालकानं उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. अमेरिका शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. यात इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाचे शेअर 15.4% घसरलेत. त्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात 29 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. बिहारच्या चांदपूर इथे एका बापानं शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या जुळ्या मुलांना घोड्यावर बसवून शाळेत पाठवलं. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तोरा रोवला गेलाय. पीएम मोदी सध्या मॉरिशसच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी मोदींच्या मॉरिशसच्या सर्वोच्च द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेसचं अपहरण करत शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवलं. ओलिसांच्या सुटकेसाठी गेलेल्या पाकिस्तानी सैन्यावरती तोफांचा मारा करण्यात आला. यात 20 सैनिकांचा मृत्यू झालाय. तर आता ओलिसांच्या सुटकेसाठी एअर स्ट्राईकची तयारी करण्यात येते.